नमस्कार मित्रांनो, आज आपल्या ऑफिसमध्ये रावसाहेब पंढरीनाथ शेळके यांचं गाव आहे सावखेड भोई, तालुका देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा। यांचा विषय असा आहे, हे दिव्यांग बांधव आहेत, ही त्यांची पत्नी आहे, ही त्यांची मुलगी आहे। गेल्या 2 दिवसापासून हे बाहेर फिरतात। याचं कारण असं आहे की यांच्या गावातील यांच्या भावकीसोबत यांचा वाद आहे। वाद म्हणजे यांचा बांध या व्यक्तीने कोरला। यांनी त्यांना विचारलं की माझा बांध तुम्ही का कोरला, हे विचारायला गेले असताना समोरच्या व्यक्तीनं दोघेही नवरा बायकोला मारहाण केली। त्यानंतर अजून गावातील यांची जी भावकी आहेत दुसरी, त्यांनी यांना जिवे मारण्याच्या धमकी दिल्या आणि गेल्या 2 दिवसापासून हे यांना भीत हे माझ्यापर्यंत पोहोचले आणि मला यांनी यांचा पूर्ण प्रश्न सांगितला। मी संबंधित पोलीस स्टेशन जे आहे देऊळगाव राजाचं, तिथील आता सध्या अनिल देशमुख सर यांच्याशी माझं बोलणं झालंय आणि ब्रह्मानंद गिरी हे जिथले PI साहेब आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलणं झालं नाही, पण अनिल देशमुख सरांशी झालंय। आणि या व्यक्तीची काय समस्या आहे ते स्वतः सांगतील, त्या ताई रडतात, हा व्यक्ती भीतोय। यांना आम्ही सांगितलं तुम्ही भिवू नका, कायद्याच्या पुढे कोणीही मोठा नाही, कोणी भाई नाही, कोणी दादा नाही, कोणी डॉन नाही। समोर तुमचं सांगा काय काय झालं तुमचं, फास्ट सांगा। आमचा माझा बांध फोडला तुमच्या मार्केटच्या माणसाला दीपक शेळके आणि संजय शेळके, मी त्याला म्हणतो पुन्हा मारून घेऊ, तर ते मला नुसतं फोनवर आम्ही बांध फोडला नाही। काल मी माणसं आणले, तर माणसं आले त्यानं ते पुन्हा मारून दिले आणि ते खालून पूर्ण बांध फोडा आणि मुठूवर समोर आहेत। ते म्हणते की तू पाणी दाबून घेईन, मी आपण असल्यामुळं मी दाबू शकत नाही, नाडू शकत नाही, आपली बायको मंजुरीला जाऊन मग घरता ती आणि ते म्हणते आम्ही पाणी दाबल्याशिवाय पुन्हा मारणार नाही। मग तू जर आता बांधवले शेती तुला जीवच मारेल। मी काल गेलो तर मला कानखटी चापटा आणले, मी म्हणलं मी केस करतो तर केस करतो, त्याच्यात चूल तर ते सगळे म्हणते जिथं उजाडाचं तिथं उजाडून भाऊ त्याच्या व्हायचं नाही। तुम्ही किती भाऊ आहे? आम्ही 3 भाऊ आहे। गावात कोणी आहे का सध्या? गावात तुम्ही सगळे पळाले? महाराजच्या धक्क्यावर तुम्हाला काय म्हणलं तो? ते मला म्हटले तुमच्या घरच्या बाहेरने माझे काही समाज नका। अच्छा, तुम्हाला मारलं का त्यांनी? रडायला काय झालं तुम्हाला? रडू नका, रडू नका, आम्ही तुमच्या सोबत आहे। तर जो भी व्यक्ती यांना धमक्या देतोय मारण्याच्या, त्यांना एक विनंती आहे, जर माझा व्हिडिओ तुम्ही बघितला तर कमीत कमी यांच्याशी तुम्ही भेटून माफी मागा आणि तुमचं ते भेटून घ्या, अन्यथा तुम्हाला हे खूप हिचे वाईट परिणाम भोगावे लागतील। आणि मी हे घटना जी आहे ही आज बच्चूभाऊ व एकनाथ शिंदे साहेब यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे। त्यामुळं सदरील पोलीस स्टेशनला सुद्धा याची दखल घ्यावी आणि या व्यक्तींना न्याय द्यावा। जर तिकडं सिंदखेड राजा बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर यांना कोणी न्याय देणारा व्यक्ती तिथे असेल सक्षम, तर यांचा नंबर मी खाली टाकतो स्क्रीनवर, आपण यांना फोन करून मदत करावी त्या साईडला। जर जास्ती काही वाटलं तर तुम्ही सुद्धा मला फोन लावा, माझा नंबर तुम्हाला दिला आणि त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला जाऊन त्या व्यक्तीवर रितसर कंप्लेंट करावी।